साने गुरुजी वसाहत राधानगरी रोडवरील सिटी डेंटल अँड इम्प्लिमेंट सेंटरनं त्यांच्या हॉस्पिटलमधील जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याचं निदर्शनाला आल्यानं त्यांना आज 25,000 रुपयांचा दंड करण्यात आलाय। ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडील आरोग्य निरीक्षक श्रीराज होळकर, मुकादम योगेश बनसोडे, अमय गर्दनकर यांनी केली आहे। सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील शहरात फिरस्ती करत असताना राधानगरी रोड पुईखडीजवळील पेट्रोल पंपाच्या समोर सुमारे 200 इंजेक्शनच्या सिरिंज, 20 रक्ताळलेले कापूस, पंज आणि 15 सलाईन बॉटल असं साहित्य आढळून आलं। त्यामुळे त्यांची तपासणी करून संबंधित वैद्यकीय आस्थापनाविरुद्ध कारवाई करून वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याबद्दल 25,000 रुपयांचा दंड करण्यात आलाय। कोल्हापूर शहरातील आणि शहरालगतच्या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनामध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा कोल्हापूर महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या वाहनांकडेच द्यायचा आहे। अन्यथा हा कचरा इतरत्र उघड्यावर नाल्यामध्ये टाकल्याचं निदर्शनाला आल्यास संबंधित आस्थापनेवर जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि नियंत्रण अधिनियम 1998 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल। याची संबंधितांनी नोंद घ्यावी असं आवाहन आरोग्य घनकचरा विभागामार्फत करण्यात आले।